We'll open our Bibles to Isaiah chapter 49 verse 4. Then I said, my work seemed so useless. I have spent my strength for nothing and to no purpose. Yet I leave it all in the Lord's hand. I will trust God for my reward. यशाया 49 त्यातलं 4थं वचन. पण मी म्हणालो, मी व्यर्थ श्रम केले आहेत. मी आपली शक्ती उगीच आणि व्यर्थ खर्चिली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ व माझे प्रतिफळ माझ्या देवापाशी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Many of you are saying, तुमच्यातले अनेक लोक आज म्हणतात, I'm completely worn out. की मी संपूर्णपणे थकलोय My time has been wasted. आणि माझी वेळ सगळी वाया गेली. I have toiled in vain. आणि मी खूप कष्ट केले पण सगळे वाया गेले. My strength has been wasted. माझी शक्ती वाया गेली. Maybe you are not paid what you deserve. आणि कदाचित ज्या योग्यतेचे तुम्ही आहात, ज्या पात्रतेचे तुम्ही आहात, तेवढा मोबदला तुम्हाला मिळाला नसेल. Because this world is an evil world. कारण हे जग दुष्ट जग आहे, वाईट जग आहे. A worker should be paid his wages. पण एखाद्या कामगाराला त्याचं पुरेपूर वेतन मिळायला तर पाहिजे आहे. But it is not so. पण असं होत नाही या जगामध्ये, कारण जग दुष्ट आहे. How many people are laboring? किती लोक आज परिश्रम करतात, कष्ट करतात, Fruitless labor. आणि निष्फळ असे कष्ट करतात. Many people say, अनेक लोक असं म्हणतात, in spite of my hard work, की मी एवढे सगळे परिश्रम आणि मेहनत करून सुद्धा I feel आज मला असं वाटतं I have accomplished nothing. की मी काहीच माझ्या पदरी पाडून घेतलेलं नाही, मी काहीच कमवलेलं नाही असं मला होतं. Because this world does not value hard work. कारण की हे जग कष्टाची किंमतच करत नाही. This world does not value your sincere work. आणि हे जग तुमच्या प्रामाणिक कामांची किंमतच करत नाही. What you deserve you don't get. ज्या योग्यतेचे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतच नाही. And that's why म्हणून you have to invite God in your life. तू देवाला आपल्या जीवनात आमंत्रित करायचं. You just work hard आणि फक्त मेहनत करायची, कष्ट करायचे, and leave the results to God. आणि बाकी त्याचा परिणाम सगळा देवाच्या हातात सोडायचा. Trust God for your reward. आणि आपल्या प्रतिफळांसाठी देवावर विश्वास ठेवून जगायचं. Bible says बायबल म्हणतं in Ephesians 3 verse 20, इफिसकरास 3 अध्याय 20 वचन, God can do exceedingly abundantly above anything that we can ever ask for or understand. मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे देव आपल्याला देणारा देव आहे. Praise जे God. आपल्याला कधी समजणार नाही, जे आपल्या मनाला कधी कळणार नाही, असं पलीकडे जाऊन देणारा देव आहे. Your time has not been wasted. तुझी वेळ वाया गेलेली नाहीये. God is going to bless you. देव तुला आशीर्वाद देणार आहे बेटा. Hope in God. देवावर आशा ठेव. Everything that is happening in your life has a purpose. जे सर्व काही तुझ्या जीवनात घडतंय ना बेटा, त्या सगळ्या मागे काहीतरी संकल्प आहे. विनाकारण गोष्टी घडत नाहीये. Everything in the world has a purpose. या जगामध्ये सुद्धा जे काही घडत आहे त्या मागे काही ना काही कारण आहेत. That's why you need to get in line with God. आणि म्हणून तुम्ही लोकांनी देव म्हणतो तसं सरळ राहायला पाहिजे. You have to get in line with God. देवाशी जमवून घ्या. Because कारण then God will see that the purpose is manifested in your life. त्यानंतर मग देव देवाचा संकल्प तुमच्या जीवनात प्रगट करेल. तुम्ही देवाशी जुळवून घ्यायला शिका. Nothing on this earth is without purpose. बाकी या भूतलावरती कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे कारण आहेत. If you are feeling you are in a dry place, जर तुला असं वाटतंय की मी कुठल्या तरी वाळलेल्या सुकलेल्या जमिनीवर आहे, then look to God. तर देवाकडे बघा. He is the master of the desert. कारण की देव रानाचा मालक आहे. He is the master of the desert. कारण की देव वाळवंटाचा मालक He आहे. can bring oil out of the rock. एखाद्या खडकातनं तेल बाहेर काढेल एवढी त्याच्या क्षमता He आहे. can bring water out of the rock. एखाद्या खडकातनं पाणी बाहेर काढेल एवढी त्याच्यात कुवत आहे. He can feed you with his manna in the desert. तो रानातही त्याचा मान्ना तुला खाऊ घालू शकतो असा देव आहे. In this world, या जगात you will have tribulation. संकट आता आपल्याला येणार. But what Jesus said, पण येशू काय बोलले? be of good cheer, धीराने आनंदाने राहा. for I have overcome the या world. जगावर मी मात करून विजय घेतलाय. My Jesus is the only person माझे येशू एकमेव असा व्यक्ती आहे who has overcome the world. ज्याने जगावर मात करून विजय घेतलाय. Because all power belongs to him. कारण सर्व सामर्थ्य त्यांच्या मालकीच आहे. No more struggle when Jesus is around. म्हणजे येशू असले की संघर्ष तर करावे लागत नाही, डोकं तर फोडायला लागत नाही. It's like the flood of blessing will just pour down. म्हणजे असा आशीर्वादांचा महापूर तुझ्या जीवनात अकस्मात आल्यासारखं होईल. That is the power in the name of Jesus. हे येशूंच्या नावातलं सामर्थ्य आहे, भरपूर सामर्थ्य आहे. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 28 verse 38, अनुवाद 28 अध्याय 38 वचन, you plant much but harvest very little. तुम्ही खूप पेरता पण हंगाम फार कमी कापता. You work the whole day. दिवसभर तुम्ही काम केलं You're not getting your due. तरी तुम्हाला जे योग्य आहे ते मिळत नाही. How long will you keep yourself away from God? मग किती दिवस तुम्ही स्वतःला देवापासून लांब ठेवणार आहात?
God says देव बोलतोय in Leviticus 26 verse 21, लेविय 26वा अध्याय 21वे वचन, if you still continue to remain hostile towards me तुम्ही जर माझ्याकडे आलाच नाहीत आणि असेच ओसाड राहिलात and refuse to obey me, आणि माझं आज्ञापालन तुम्ही करणं नाकारलं, disaster will fall upon you 7 times. 7 वेळा नाश तुमच्यावर पडेल. Yes, that's what is happening now. असंच होतंय आता. God has the very best life to offer for you. खरं म्हटलं तर देवाकडे तुला देण्यासारखं अतिशय सुंदर असं जीवन आहे And He wants to offer it through Jesus आणि Christ. देवाला ते जीवन तुला येशू ख्रिस्ताद्वारे द्यायचं आहे. God is no respecter of persons. देव पक्षपात भेदभाव करणारा देव नाही. He loves you unconditionally. देवाचं अटीपलीकडे तुझ्यावर प्रेम आहे. Bible says बायबल in म्हणतं John 1 verse 12, योहानाचा पहिलाच अध्याय 12वे वचन, all who came to Him, जे सर्वजण त्याच्याकडे आले, all who believed in the name of Jesus, ज्या सर्वांनी येशूंच्या नावावर विश्वास He ठेवला, gave them the right to become the children of God. त्या सर्वांना येशूंनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला He elevated them and made them His sons and daughters. आणि येशूंनी त्यांना उन्नती दिली, देवाची मुलं आणि मुली त्यांना करून सोडलं. So many people have been removed from debt. आज अनेक लोकांचं कर्ज देवाने काढलं. So many people have been removed from आज trials. अनेक लोकांना समस्येतून त्याने काढलं. You may be the best person. आणि कदाचित तुम्ही स्वभावाने फार चांगले You may असाल, be a very good person. तुम्ही चांगला माणूस असाल, But the world has no place for you. पण जगामध्ये चांगल्या माणसांना जागा नाही ना बेटा. All the time goodness does not bless you. आणि नेहमी चांगुलपणा आपल्याला आशीर्वाद देत नाही, What will you do then? कारण भलाईचा जमाना नाही. मग करणार काय? You have to look to Jesus. देवाकडे, येशूकडे आपल्याला बघायलाच लागणार He will come to your rescue. आणि नक्की तो तुला वाचवायला येईल. Bible says बायबल म्हणतं in 1 Corinthians 15:58, 1 करीन 15वा अध्याय 58 वचन, your labor in the Lord will never go in vain. प्रभूमध्ये तू केलेले श्रम कधी वाया जाणार नाहीत. प्रभूमध्ये तू केलेले श्रम कधी वाया जाणार नाही. On your own it will go in vain. हा, स्वतःहून जर श्रम करत बसला तर ते श्रम कदाचित वाया जातील. But in your work, if you put Jesus, it will never go in vain. पण तुझ्या कामात, तुझ्या श्रमांमध्ये, कष्टांमध्ये तू येशूंना घेतलं तर ते कष्ट कधी वाया नाही So जाणार. be strong, तर बलवान राहा, be confident, विश्वासाने राहा, have faith in Jesus, येशूंवर विश्वास ठेवा practice every good virtue that you can. आणि जे काही चांगलं करता येईल त्या चांगल्याचा सराव करायचा. Your prayers, तुझ्या प्रार्थना, your trusting in God, तुझा देवावर विश्वास ठेवणं, your faithfulness तुझा विश्वासूपणा, will be rewarded by God. तुझी इमानदारी, त्या सगळ्याला नक्की देव प्रतिफळ देईल. God will reward you. नक्की देव तुला प्रतिफळ देईल. Praise God. देवाला धन्यवाद.